9 दिवसाच्या उपवासामध्ये 33 साबुदाणा खिचडी किंवा धिरडे किंवा भगरीची भाकर पण सारखी खाऊ वाटत नाही, म्हणून आपण आज नवरात्री विशेष उपवासाची इडली करणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भगर, अर्धी वाटी साबुदाणा टाकून मिक्सरला बारीक असं पीठ करून घ्यायचं। नंतर या पिठात अर्धी वाटी दही आणि 1 वाटी पाणी घालून पुन्हा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आणि एका भांड्यात काढून घ्यायचं। नंतर झाकून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं। 10 मिनिटांनंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ, खाण्याचा सोडा टाकून चांगलं मिक्स करायचं। नंतर इडलीच्या साच्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आणि इडलीचं यामध्ये बॅटर भरून घ्यायचं आणि इडलीच्या पात्रामध्ये 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं। 10 मिनिटं आपल्याला ही इडली वाफवून घ्यायची आहे। 10 मिनिटांनंतर इडली पात्र खाली घ्यायचं आणि इडली आपल्याला थोडीशी थंड होऊ द्यायची, म्हणजे लवकर निघती आणि हाताला चटके पण लागणार नाहीत। नंतर अलगद अशी इडली काढून घ्यायची आहे। तर तयार आहे आपली नवरात्री विशेष उपवासाची मऊ लुसलुशीत अशी इडली। तुम्ही पण या पद्धतीने नवरात्रीच्या उपवासामध्ये नक्की करून बघा, खूप मस्त होते, चवीला तर अप्रतिम। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।